अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे कुलदेवतेची सेवा आणि दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व. दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने सर्व विघ्न दूर होतात. नवरात्रात आपल्या कुलदेवीची सेवा घडते. पाठ करणे शक्य नाही तर काय करावे, कोणते स्तोत्र वाचावे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करावयाची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे. त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवांची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावी. तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे. आपल्या कुलदेवतेसंबंधी माहिती ही प्रत्येकाला असावीच. त्यासाठी क्षात्रधर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती याची माहिती दिलेली आहे. कुलदेवतेची सेवा म्हणजे काय? मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी उपवास करावा. चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव. 3-4 वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मान सन्मान करावा. हिरवी साडी, हिरवा खण, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोदे, हळद कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, वेणी, होमपुडा, ओटीचे साहित्य, 5 फळ आणि पुरणाचा नैवेद्य दाखवावा व एका ताटात पुरण थापून त्यात 21 फुलवाती लावाव्यात व देवीची आरती करावी. घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची पूजा करावी. प्रत्येक अध्यायास खाली दिलेल्या मंत्राचे संपुट लावून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची एकूण 14, 28, 56, 112 पारायणे करावीत. ही पारायणे शक्यतो 112 दिवसापेक्षा जास्त उशीर न करता करावीत. कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ 1 माळ नवार्णव मंत्र म्हणावा. पारायणाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. कुलदेवतेची सेवा कुलस्त्रीनेच करावी. या ग्रंथाचे 14 पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळते. वाचन पाठ झाल्यानंतर शक्यतो एकूण पाठाच्या 1/2 हवन तर्पण करावे. आता जाणून घेऊया दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व. दुर्गा सप्तशती हा असा स्तोत्र ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम करणारा आहे. सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे. नवरात्रीच्या या शुभ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गादेवीच्या विजयाचे वर्णन केले आहे. आज आपण दुर्गा सप्तशतीचे महत्त्व आणि फायदे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. काय आहे दुर्गा सप्तशती? दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र, स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत. परंतु सर्वात मान्यताप्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती. मार्कंडेय ऋषींनी याची रचना केली होती. त्यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे. नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये असे सांगितले जाते. दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक 3 भागात विभागलेले आहेत. पहिले अक्षर, मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण. दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकांचा नक्कीच परिणाम होतो. वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडा. नवरात्रीमध्ये मंत्र जप सुरू करा. दररोज किमान 3 वेळा मंत्राचा जप करावा आणि 9 दिवस मंत्राचा सतत जप करावा. सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्कीलन मंत्राचा जप करा. सप्तशतीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे. उपवास ठेवलात तर अजून बरे होईल. लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळेने मंत्राचा जप करावा. कधी करू शकतो सप्तशतीचे पठण? सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता, परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे. देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना लाल फुले अर्पण करा.
यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा. जेवढे दिवस सप्तशती पाठ कराल तेवढे दिवस सात्विकता ठेवा. दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही तर काय करावे? नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यामध्ये दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात. नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे. दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान 3 तास लागतात. मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही, तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य लाभू शकेल. नेमके काय करावे जाणून घेऊया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण 9 दिवसात नवदुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते. आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते. सर्वप्रथम कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते. असे सांगितले जाते की एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितले गेले आहे. पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले. कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते. मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये, अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते. कुंजिका स्तोत्रासह कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण करावे. दुर्गा सप्तशती पठणाचे फायदे. नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशीर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो. कुंजिका स्तोत्र पठणाचे लाभ. नवरात्रात कवच, कीलक व अर्गला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे. यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होत नाही, तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते. हितशत्रू, विरोधक नामोहरम होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणामध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते. तसेच याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या, अडचणी, प्रश्न यांचे निराकरण होऊ शकते. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा. बसण्यासाठी दसा नसलेले आसन असावे. अंगावर धूतवस्त्र किंवा सोवळे असावे. ग्रंथ ठेवण्यासाठी पाट असावा. ग्रंथ हातात घेऊन वाचू नये. सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्यानेच वाचावा. मनात वाचू नये. पाठ वाचन करताना एका लयीत आवाजात जास्त चढउतार न करता योग्य छंदात करावा. पाठ वाचन चालू असताना हलू डोलू नये. मध्येच कोणाशी बोलू नये. पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये. जांभई, शिंक, ढेकर आल्यास स्तोत्राचमन करावे. भोजन करून पाठ करू नये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.